नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी खरं तर खूप जुनी आहे, पण आजही तितकीच खरी वाटते. ही गोष्ट आहे एका कावळ्याची आणि एका चिमणीची. आणि ही गोष्ट आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कामात दिरंगाई करण्याची जी सवय असते ना, त्याबद्दल खूप मोठा धडा शिकवते. चला तर मग बघूया या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते. अच्छा, एक प्रश्न विचारतो. एखादं काम समोर आल्यावर असं होतं का कधी, की मनात लगेच येतं, "अरे, हे नंतर करूया की." जर असं होत असेल, तर ही गोष्ट नक्कीच कुठेतरी कुठेतरी तुम्हाला तुमची स्वतःची वाटेल. कारण माहितीये, ही कामं पुढे ढकलण्याची सवय तशी खूप कॉमन आहे. पण त्याचे परिणाम किती मोठे होऊ शकतात, हेच तर ही गोष्ट आपल्याला दाखवून देते. चला तर मग थेट गोष्टीलाच सुरुवात करूया. इमॅजिन करा, एक सुंदर हिरवीगार बाग आहे आणि त्या बागेत दोन मित्र राहतायत. एक आहे चिमणी आणि दुसरा आहे कावळा. आता मित्र तर होते ते, पण त्यांचे स्वभाव स्वभाव मात्र एकदम टोकाचे, म्हणजे एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. हे दोघे मित्र जसं मी म्हणलं स्वभावाने एकदम वेगळे होते. एका बाजूला होती आपली मेहनती आणि शहाणी चिमणी. तिला वेळेची किंमत कळत होती. आणि दुसऱ्या बाजूला होता तिचा मित्र कावळा, जो होता थोडासा आळशी आणि एकदम बेफिकीर. आणि त्यांच्या याच दोन वेगवेगळ्या स्वभावांमुळेच ही सगळी गोष्ट पुढे घडत जाते. तर त्यांचं आयुष्य तसं शांत सुरू होतं. पण त्यांच्या या शांत आयुष्यात लवकरच एक मोठं आव्हान येणार होतं. आणि ते आव्हान होतं पावसाळ्याचं. हो, निसर्गाचं हेच चक्र म्हणजे हा पावसाळा. त्यांच्या तयारीची आणि स्वभावाची खरी परीक्षा पाहणार होता. आता चिमणी तिच्या शहाण्या स्वभावाला जागून धोक्याची चाहूल लागताच कामाला लागण्याचा विचार करते. ती कावळ्याला जाऊन सांगते, "अरे ऐक, पावसाळा जवळ येतोय, आपण आत्ताच आपली घरटी मजबूत करून घेऊया." बघा, किती स्पष्ट आणि दूरचा विचार करून तिने सल्ला दिला. ती फक्त स्वतःचा नाही, तर तिच्या मित्राचाही विचार करत होती. आणि इथे येतो तो आपला नेहमीचा आवाज, धिरंगाईचा. कावळ्याचं उत्तर काय असणार? अगदी ठरलेलं होतं. तो म्हणाला, "अरे, अजून खूप वेळ आहे. मी करेन नंतर." हा जो नंतर करेन विचार आहे ना, तो किती धोकादायक ठरू शकतो याची त्याला काहीही कल्पनाच नव्हती. त्याने चिमणीने जे सांगितलं त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं. आणि इथून पुढे त्या दोघांचे रस्ते पूर्णपणे वेगळे होतात. एका बाजूला तयारीला सुरुवात होते, तर दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त वेळ वाया घालवला जातो. त्यांच्या कामातूनच त्यांचं भविष्य काय असणार आहे हे ठरत होतं. बरं, मग चिमणीने काय केलं? तिची पद्धत अगदी सोपी होती, पण खूप प्रभावी. तिने वेळ अजिबात वाया घालवला नाही. काड्या, पानं गोळा करायला सुरुवात केली. रोज थोडं थोडं काम करायची ती. आणि याच रोजच्या थोड्या थोड्या मेहनतीमुळे हळूहळू तिचं एक मजबूत पक्क घरटं तयार होत होतं. आणि ज्यावेळी चिमणी ही सगळी मेहनत करत होती, तेव्हा आपला कावळा काय करत होता? तो तो दिवसभर फक्त इकडे तिकडे उनाडक्या करत फिरत होता, मौज मजा करत होता. त्याला वाटत होतं की काही संकट वगैरे येणारच नाहीये. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती. उद्या करेन, उद्या करेन. हे जे उद्या आहे ना, ते एका चक्रासारखं आहे. एकदा का त्यात अडकलं की बाहेर पडणं खूप अवघड होऊन बसतं. तो रोजच्या रोज फक्त काम पुढच्या दिवसावर टाकत होता. आणि मग शेवटी तो दिवस आलाच, ज्या दिवसाची चिमणीला भीती होती आणि ज्या दिवसाकडे कावळ्याने ढुंकूनही पाहिलं नव्हतं. आता तयारीची वेळ संपली होती. आता होती परीक्षेची वेळ. वातावरण अचानक बदललं. आकाशात एकदम काळे कुट्ट ढग जमायला लागले. ही वादळ येण्याची स्पष्ट खूण होती. आणि मग जोराचा वारा सुटला. इतका जोराचा की झाडं पार हलायला लागली. बागेतली सगळी शांतता आता नाहीशी झाली होती. आणि अखेर पाऊस सुरू झाला. मोठमोठे थेंब जमिनीवर पडू लागले. जे संकट इतके दिवस दूर वाटत होतं, ते आता प्रत्यक्ष समोर येऊन उभं राहिलं होतं. आता दोघांच्या कामाचा परिणाम अगदी स्पष्ट दिसत होता. एका बाजूला चिमणी आपल्या मजबूत घरट्यात एकदम सुरक्षित होती, आरामात बसली होती. आणि दुसऱ्या बाजूला कावळा, त्याचं घरटं तर तयारच नव्हतं. तो बिचारा पावसात भिजत, आश्रय शोधत इकडून तिकडे भटकत होता. आता मात्र कावळा पुरता घाबरला होता. त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडले, "अरे देवा, आता मी काय करू?" जेव्हा वेळ हातातून निघून जाते, तेव्हा फक्त पश्चाताप उरतो, हे त्याला आता कुठेतरी कळायला लागलं होतं. संकटाच्या यावेळी कावळ्याला अखेर त्याच्या चुकीची जाणीव झाली. आणि तो मदतीसाठी धावला. आता परीक्षा होती मैत्रीची आणि माफ करण्याची.
कावळ्याने शेवटी आपला सगळा अहंकार, ती बेफिक्री बाजूला ठेवली आणि तो चिमणीकडे गेला. त्याने विचारलं, मला थोडी मदत करशील का? ज्या मैत्रिणीच्या बोलण्याकडे त्याने लक्ष दिलं नव्हतं, आज तो तिच्याच दारात मदतीसाठी उभा होता. आता चिमणीने काय केलं? तिने मदत केली, नक्कीच केली, पण एका महत्वाच्या गोष्टीसोबत. ती म्हणाली, मी मदत नक्की करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतंही काम वेळेवरच केलं पाहिजे. म्हणजे बघा, तिने त्याला फक्त आसरा नाही दिला, तर आयुष्यभरासाठी एक धडासुद्धा दिला. तिच्या मदतीमध्ये सहानुभूती पण होती आणि शहाणपण सुद्धा होतं. आणि हा या गोष्टीतला सगळ्यात महत्वाचा क्षण होता. त्या संकटाच्या अनुभवातून आणि चिमणीच्या मदतीमुळे कावळ्याला त्याची चूक खऱ्या अर्थाने कळली. आणि हीच त्याच्यातल्या बदलाची खरी सुरुवात होती. तर मग ह्या साध्या सोप्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथेचा सार नेमका काय आहे, जो आजही इतक्या वर्षानंतरही तितकाच महत्वाचा आहे? या गोष्टीतून आपल्याला मुख्य 3 गोष्टी शिकायला मिळतात. पहिली म्हणजे कोणतंही काम वेळेवर केलं तर पुढे येणाऱ्या अडचणी टाळता येतात. दुसरी गोष्ट, आळस केला तर नुकसान हे होणारच. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्या चुका मान्य करून त्या सुधारल्या तर आपण नक्कीच एक चांगली व्यक्ती बनू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा कोणता पावसाळा येणार आहे ज्याची तयारी आज करणं गरजेचं आहे? तो पावसाळा म्हणजे कदाचित आपलं